पारंपरिक सहजीवनासाठी विवाह एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो। मात्र अलीकडे विवाह घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढत आहेत। येतोच आता एखाद्याला हिंदू विवाह कायद्यानुसार आपली फसवणूक झाली असं वाटत असेल तर ते कायद्याची मदत घेऊ शकता। पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतो आणि तपास प्रक्रियेची मागणी करू शकतो। त्याच वेळी तपास प्रक्रियेनंतर विवाह दरम्यान फसवणूक झाल्याचं सिद्ध झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। यामध्ये हा विवाह बेकायदेशीर ठरवून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे फसव्या लग्नाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील पंकज शुक्ला म्हणतात की फसवणूक केलेला विवाह म्हणजेच फ्रॉड मॅरेज हा भारतात गुन्हा आहे। वेगवेगळे कायदे या गुन्ह्याची व्याख्या करतात आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद देखील आहे। फसव्या पद्धतीने विवाह करणाऱ्या व्यक्तीला कारावास आणि दंडासह कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। फसव्या पद्धतीने लग्न करणाऱ्या व्यक्तीचं लग्न रद्द ठरू शकतं। ज्या व्यक्तीचं फसवून लग्न झालं तो घटस्फोट घेऊ शकतो, तसेच लग्नादरम्यान खर्च केलेले पैसे परत मिळवू शकतो। मात्र सर्व गोष्टींचा चर्चा करण्यापेक्षा विवाह हे पूर्वीसारखे नात्यागोत्यात स्वैरसंबंध प्रमाणे त्यांच्या मदतीने जुळल्यास या शक्यता निर्माण होत नाही। शक्यतोवर विवाह संस्था